नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांसाठी 200 लिटर प्रति दिन क्षमतेचं सोलार वॉटर हीटर ते मिळणार आहे 75% अनुदानावर. तर याची संपूर्ण डिटेल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पुणे जिल्हा परिषदेच्या निधीतून शेतकऱ्यांना 200 लिटर प्रतिदिन क्षमतेचं सोलार वॉटर हीटर आता 75% अनुदान उपलब्ध करून दिलं जात आहे. ही योजना शासनाच्या DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर धोरणानुसार राबवली जाते. शेतकऱ्यांनी स्वतःच्या पसंतीने आयुष्य मार्क असलेले उपकरण खरेदी करून त्यांची पावती प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केल्यास अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ही योजना अपारंपरिक ऊर्जा स्रोत प्रोत्साहनासाठी तसेच सौर प्रकल्पाचे प्रस्थापन ग्रामीण भागात वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. सोलार वॉटर हीटरमुळे ऊर्जेची बचत होते आणि शेतकऱ्यांचे दैनंदिन गरजाचे पाणी गरम करण्याचे ताण भागते. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 1 मार्च 2025 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. अर्ज भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ वेबसाईट या ठिकाणी दिलेली मित्रांनो. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर योजनेचा उद्देश आणि सौर ऊर्जेचे वापराचे प्रोत्साहन. तर यामध्ये आपण पाहूया, शेतीसाठी गरम पाण्याची गरज अनेक ठिकाणी भासते. शेतीपूरक उद्योग, प्रक्रिया उद्योग, दुग्ध व्यवसाय इत्यादी. परंतु विजेचा खर्च आणि इंधनाची मोठी गरज असते. सौर वॉटर हीटरमुळे ऊर्जेची बचत व खर्चात घट ही होत असते मित्रांनो. त्यानंतर आपण पुढे पाहूया. तर या ठिकाणी तुम्ही बघा, तर पात्रता निकष. अर्जदार हा स्वतः शेतकरी असावा. जास्तीत जास्त 10 एकर शेती क्षेत्र असावे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य. नंतर खुल्या, अनुसूचित जाती जमाती व OBC सर्वांना पात्रता. आधार क्रमांक, बँक खाते आवश्यक आणि ISI किंवा BIS मान्यताप्राप्त असावे. त्यानंतर 200 लिटर प्रति क्षमतेचं सोलर वॉटर हीटर बाजार मूल्यापैकी 75% इतके अनुदान मिळते आणि जास्तीत जास्त अनुदान मर्यादा 22,500 रुपये आहे. आणि शेतकऱ्यांनी खरेदी करून पावती सादर केल्यास DBT खात्यात रक्कम जमा आणि शेतकऱ्यांना 75% अनुदान कृषी साहित्य असं ऑनलाईन अर्ज. त्यानंतर अर्ज प्रक्रिया कसं करावा, या ठिकाणी वेबसाईट दिली आहे. वेबसाईटवर जायची आणि आपण अर्ज करायचे मित्रांनो. नवीन नोंदणी किंवा लॉग इन करायचे आणि अर्ज फॉर्म भरावा आणि आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करावे. आणि त्यानंतर अर्ज सबमिट करून त्यांनी पंचायत समितीमार्फत होईल. त्यानंतर योजनेचे फायदे: ऊर्जा बचत. त्यानंतर गरम पाण्याची स्वतंत्र खर्च वाचतो. त्यानंतर ग्रामीण भागात हरित ऊर्जा सुलभतेने उपलब्ध आणि आर्थिकदृष्ट्या स्थिरता मिळवण्यासाठी मदत होत असते मित्रांनो. तर या ठिकाणी आपण पाहिलं की योजनेचे फायदे. त्यानंतर बघा, संपर्क आपण कुठं करायचे, या वेबसाईटला संपर्क करायचे किंवा पंचायत समिती किंवा कृषी विभाग आणि जिल्हा परिषद पुणे किंवा कृषी पारंपरिक ऊर्जा विभाग या ठिकाणी आपण संपर्क करायचे. तर तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.